इंटरव्यू महापुरुष का दिखाओ सबके सभी महापुरुष के फोटो दिखाओ, वहाँ भी दिखाओ, राष्ट्रमाता दिखाओ, जाति महाराज पूरे फोटो दिखाओ। हम्म। संविधान बचाओ वहाँ भी घुमा संविधान बचाओ आंदोलन के प्रमुख साथी वो वहाँ पे लगती राज्य लेवल के राष्ट्रीय लेवल के पदाधिकारी यहाँ बैठे हैं, ऐसा करके उनको तो बुला लो। बोलिए, थोड़ा सा आप बताइए संस्था के बारे में, आप बताइए। इनको इनसे पूछिए, आप पहले इनसे पूछो, पहले इनसे बताइए, आपका परिचय भी बताइए और संस्था के बारे में कुछ बताइए। मी मेघराज डोमाजी राऊत, गडचिरोली, संविधान बचाव आंदोलन राष्ट्रीय सामाजिक संघटन गेल्या 13 वर्षापासून आम्ही तयार केला आणि संघटनेचा माझ्याकडे राष्ट्रीय उपाध्यक्षाचं काम आहे। जे मानवतावादी विचारधारेचे सर्व महापुरुष तथागत भगवान गौतम बुद्ध, त्याचप्रमाणे सम्राट अशोक आणि सर्व मानववादी विचाराचे महापुरुष राष्ट्रसंत गाडगेबाबा तुकडोजी महाराज, पेरियार रामास्वामी नायकर, संत रोहिदास महाराज, राष्ट्रसंत गाडगेबाबा तुकडोजी महाराज आणि त्याचबरोबर संत कबीर महाराज आणि बिरसा मुंडाजी आणि संविधान निर्माते विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि या महापुरुषांचा कारवा पुढे नेण्यासाठी, महापुरुषांचा सत्य इतिहास बहुजनांच्या पुढे आणण्यासाठी आपले त्या काळामध्ये सायंटिस्ट असताना नोकरी सोडून सर्व इतिहास आमच्या पुढे आणणारे मान्यवर कांशीराम साहेब या सर्व महापुरुषांच्या पावन चरणाची प्रथम अभिवादन। तर मी मेघराज राऊत आपलं संविधान बचाव आंदोलनच्या माध्यमातून सर्व भारतभर जे जे महापुरुष आपल्या हितासाठी, कल्याणासाठी बहुजनांच्या आपल्या प्राणाची आहुती दिले आणि वैभवशाली भारत आपल्याला निर्माण करून दिले, त्यामुळे आपण सुखी समृद्धी जीवन जगून राहिलो, त्याचाच भाग त्यांचा कारवा पुढे नेण्यासाठी आणि हा संविधान सुरक्षित राहिला पाहिजे आणि या संविधानाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला SC ST OBC आणि सर्व भारताच्या लोकांना सुंदर असा संविधान निर्माण करून दिला आणि त्यामध्ये आपले न्याय, हक्क, अधिकार बहाल करून दिले। या जगातला शेवटच्या माणसापर्यंत संविधानाचे महत्त्व पोहोचले पाहिजे आणि भारतातील सर्व लोक सुखी संपन्न जीवन जगले पाहिजे। प्रत्येकाला अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण या मूलभूत गरजा आहेत, या सर्वांना मिळाल्या पाहिजे, यासाठी कायमस्वरूपी संविधानामध्ये तरतूद करून ठेवलेली आहे। परंतु गेल्या 10-11 वर्षापासून मनुवादी विचारधारेचे लोक राज्य करत आहेत, त्यामुळे अनेक कलमा आवश्यक नसताना संविधानाच्या मधून खतम करून खाजगीकरणाच्या माध्यमातून आमचे बहुजनाचे सर्व न्याय, हक्क, अधिकार हे खतम करून राहिलेले आहे। त्यामुळे आपल्याला संविधान बचाव आंदोलन राष्ट्रीय सामाजिक संघटनेच्या माध्यमातून पूर्ण भारतामध्येच आपल्याला संघर्ष करून आपले जे संविधान बाबासाहेबांनी आपल्याला दिले, जे हक्क अधिकार होते, ते या मनुवादी व्यवस्थेच्या लोकांकडून हिसकावून घेऊन आपल्या बहुजनाचाच राज्य पुन्हा प्रस्थापित झाला पाहिजे आणि सर्व लोक सुखी संपन्न जीवन जगले पाहिजे। अनेक संविधान असूनसुद्धा अनेक संविधानावरती हमले होत आहेत, आमच्या आया बहिणीवरती खुलेआम बलात्कार होत आहेत, अनेक आपल्या SC ST या लोकांवरती हमले होऊन राहिलेले आहेत। त्यामुळे हे कुठंतरी थांबले पाहिजे, यासाठीच आमचा हा संविधान बचाव आंदोलन राष्ट्रीय सामाजिक संघटन प्रत्येक राज्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये, विदर्भामध्ये याचं काम सुरू आहे। अनेक आम्ही जिल्हा स्तरावर, विदर्भ स्तरावर बांधणी करून संघटनेची महाराष्ट्र स्तरावर, त्याचबरोबर तालुका स्तरावर सर्व संघटनेचे पदाधिकारी निर्माण करून या संविधानाच्या रक्षणासाठी आपला एक मोठा लढा उभा करून, त्याचबरोबर मनुवादी व्यवस्थेच्या लोकांनी, विशेष करून या मोदींनी जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्ताने 14 एप्रिलची जे सुट्टी अनेक वर्षापासून होती ते सुद्धा रद्द केलेली आहे या वेळेला। त्यामुळे आम्ही येत्या काही दिवसामध्येच नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून राष्ट्रपती महोदय आणि पंतप्रधानाला
संघटनेच्या वतीने आम्ही निवेदन देणार आहोत, जेणेकरून जे सुट्टी आपली पहिल्यापासूनची होती ती कायमस्वरूपी राहिली पाहिजे आणि सर्व अधिकारी कर्मचारी सुट्टी राहिली तेव्हाच आपली वेळ त्या कार्याला बाबासाहेबाच्या जयंतीला देतील. त्यामुळे हा मोलाचा आपला महत्त्वाचा विषय आहे, याला दुर्लक्ष करून चालणार नाही. अशाच पद्धतीनं अनेक आमच्यावर अन्याय करून आमचे जे हक्क अधिकार संपवले आहेत तोच हा षडयंत्र वापरून 14 एप्रिलची सुद्धा सुट्टी रद्द केलेली आहे. तर आजच्या प्रसंगी मी राष्ट्रीय उपाध्यक्ष मेघराज राऊत या नात्याने एवढेच बोलतो, इथेच थांबतो आणि आज संघटनेच्या वतीने संविधान चौकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त संघटनेच्या वतीनं आम्ही श्रद्धांजली बाबासाहेबाच्या प्रतिमेला अर्पण केलेली आहे. तसेच ज्या अशोक हॉटेलमध्ये बाबासाहेब थांबलेले होते, श्याम हॉटेलमध्ये, तिथे सुद्धा आम्ही बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला संघटनेच्या वतीने श्रद्धांजली अर्पण केलेली आहे. आणि हा महापुरुषांचा कारवा पुढे हा हमेशासाठी संविधान बचाव आंदोलन राष्ट्रीय संघटनेच्या माध्यमातून सुरू राहील असं मी आजच्या प्रसंगी व्यक्त करतो 2 शब्द आणि इथेच थांबतो. जय शाहू, जय फुले, जय जिजाऊ, जय बुद्ध, जय भीम.